ॲडव्होकेट सोरने मला सांगा, हे जे वय आता कमी केलेलं आहे 18 वरून 16 वरती आणलेलं आहे, हे योग्य आहे का? पहिला गैरसमज म्हणजे 18 वरून 16 वर वय आणलेलं आहे असं मला मुळीच वाटत नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे की 16 ते 18 वयोगटातील मुलांनी कोणताही गुन्हा केला तर तो गुन्हा गंभीर आहे की नाही याच्याबद्दल ठरवण्याचा अधिकार त्यांनी ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डाला दिलेला आहे. आणि जर त्यांनी ठरवलं की तो गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे तर ती केस मग ज्युव्हेनाईल म्हणून न चालता ती सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात येईल आणि त्या संदर्भात मग सगळ्या लोकांना लागू असलेले नियम त्यांनाही लागू होतील आणि त्या संदर्भात त्यांना जास्तीची शिक्षा होऊ शकेल अशी प्रोव्हिजन त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे आपण जे चर्चा करतोय त्याच्यामधला हा मुद्दा जरा तपासावा असं मला वाटते की वयोमर्यादा 18 वरून 16 वर मुळीच करण्यात आलेली नाही असं माझं मत आहे. आता दुसरी बाब ही आहे महत्वाची की ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डाकडे म्हणजे आपण आजच्या जर सगळ्या न्यूजपेपर मधल्या बातम्या पाहिल्या तर सगळ्यांनी वेगवेगळे मथळे दिलेले आहेत. म्हणजे कोणी छापलेलं आहे की यानंतर गंभीर गुन्हा आहे की नाही याच्याबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार बाल हक्क संरक्षण आयोगाला राहणार असा मथळा छापलेला आहे. काही न्यूजपेपरनी छापलेलं आहे की बाल गुन्हेगार न्यायालयाला हा अधिकार दिलेला आहे. आता बाल गुन्हेगार न्यायालय असं काही नसतेच, पण आपली संकल्पना जी आहे बाल न्याय हक्क संरक्षण कायद्याबद्दलची अजून पण इतके वर्ष झाले तरी अस्पष्ट आहे. त्या कायद्याचं पूर्ण नाव पण लोकांना घेता येत नाही, वकिलांना आणि पोलिसांना पण घेता येत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की बाल न्याय काळजी आणि संरक्षण कायदा या कंसात टाकलेल्या काळजी आणि संरक्षणाबद्दल कोणत्या राज्य सरकारने म्हणजे आता गुजरातमध्ये एक राज्य शासन असेल एका पक्षाचं, महाराष्ट्रात एका पक्षाचं असेल, तामिळनाडू आणि केरळमध्ये एका सरकारचं असेल, कोणी काम केलेलं आहे दाखवा. कोणीही काम केलेलं नाही. लहान मुलांच्या काळजी आणि संरक्षणाबद्दल सामाजिक अपयश जे आपल्याला आलेलं आहे ते राष्ट्रीय पातळीवर झाकून टाकण्यासाठी आणि त्याच्यातून पळवाट काढण्यासाठी सतत 16 वर्ष करा असं सांगण्यात येत आहे. आणि आपण हे बघू शकतो की एका विशिष्ट घटनेवर आधारित कोणताच कायदा तयार होत नसतो. कायदा हा सर्वसमावेशक त्या व्यक्तीचं समाजातलं स्थान लक्षात घेऊन होत असतो. त्याच्यामुळे प्रमोद निगुडकर जे म्हणाले त्याच्याबद्दल सगळ्यांनी सहमत झालं पाहिजे की आपल्याला बालपणाचं संरक्षण करायचं आहे की नाही हा मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे आपण जे विधी संघर्षग्रस्त बालकं आहेत त्यांच्याबद्दल फक्त बोलून चालणार नाही, तर ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे अशी किती टक्केवारी आहे तर 95% मुलं असे आहेत जे बेघर आहेत, जे अनाथ आहेत, जे HIV सह जगत आहेत, ज्यांचं बाललैंगिक शोषण होऊ शकते अशा परिस्थितीत ते आहेत, जे बालमजुरीमध्ये शोषण होत आहे, जे फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करत आहेत, असे अनेक मुलं आहेत ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे. मग त्या सगळ्यांचं गुन्हेगारीकरण करून किंवा त्या सगळ्यांच्या संदर्भात राज्य शासनाची आणि केंद्र सरकारची जबाबदारी कमी करणारा कायदा आपल्याला नको आहे हे सगळ्यांनी सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. मग आता हे 5% जे गंभीर गुन्ह्यांमध्ये असतात मुलं यांच्याबद्दल काय करायचं, तर मला असं वाटते की आपण ही तरतूद करताना की ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड म्हणजे बाल न्याय मंडळाकडे त्याचे अधिकार देताना त्याच्यामधून काहीतरी गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात असं मला वाटतं. कारण की प्रक्रियावादी कायदे चालवण्याची जी एक पद्धत खालच्या कोर्टांमध्ये आहे, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय सोडून सगळ्या न्यायालयांमध्ये आहे, त्याच्यामध्ये ते प्रोसिजरल आस्पेक्टनी काम करणारे बरेच जण असतात. आणि मग तिथे अन्वयार्थ काढण्याची क्षमता आहे की नाही हे न तपासता आपण त्यांना तसा अधिकार देणं याच्यातून गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून मला वाटते की आपण असं एक सरळपणा त्याच्यामध्ये आणला पाहिजे की जे खुनासारख्या याच्यात किंवा बलात्कारासारख्या प्रकरणांमध्ये गोवलेले आहेत ते गंभीर गुन्ह्यांमधले आरोपी आहेत असं समजून त्यांच्या संदर्भातली शिक्षा आपण जास्त वाढवली पाहिजे आणि त्या केसेस चालवण्याचे अधिकार बाल न्याय मंडळालाच असले पाहिजे. अशा पद्धतीने चालवण्याचा उद्देश दुसरा फक्त मी स्पष्ट करतो की बाल न्याय मंडळामध्ये एक न्यायाधीश आणि 2 सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी या मुलांच्या प्रश्नांवर काम केलं ते असल्यामुळे कदाचित जिथे जिथे सुधारणा आणण्याची शक्यता असेल तिथे तो स्कोप आपण ठेवू शकतो. ती न्यायालयांमध्ये केस आपण पाठवली तर त्या मुलांचा दोष नसतानाही त्यांचं बालपण कुस्करलं जाऊ शकते हा धोका लक्षात घेतला पाहिजे. जर न्यायाचं तत्व असेल की एवढे आरोपी सुटले तर चालतील पण एखाद्या निरपराधाला शिक्षा व्हायला नको, तर लहान मुलांच्या बाबतीत हे तत्व जास्त काटेकोरपणे पाळण्याची आपली गरज ही सामाजिक गरज म्हणून लक्षात घेतली पाहिजे असं मला वाटतं.
बरोबर आहे, तुम्ही मांडलेला मुद्दा अत्यंत रास्त आहे आणि हाच मुद्दा घेऊन मी वर्तक मॅडमकडे जातो. वर्तक मॅडम, तुम्ही स्वतः अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील राहिलेला आहात, एकूण बऱ्याच केसेस तुम्ही हाताळलेल्या आहेत. या अनुषंगानं आता हा जो सगळा प्रस्ताव म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळानं त्याला मंजुरी दिलेली आणि त्याचा तो आता जो सुधारित विधेयक आहे ते संसदेसमोर मांडलं जाणार आहे, त्याच्यानंतर ते कायद्यामध्ये रूपांतर होईल. या सगळ्याकडे मग आता तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं की हा जो काही 16 वर्ष आणि 18 वर्ष हा जो मुख्य डिस्प्यूट आहे किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला हा जो 16 वर्षाचा निर्णय आहे तो अत्यंत घिसडघाईने घेतलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या कायद्याचा जो सर्वांगीण अभ्यास होणं गरजेचं आहे तो कुठेही झालेला नाही आणि आपण जनरल फक्त बलात्काराचा गुन्हा डोळ्यासमोर ठेवून हा जो कायदा केलेला आहे आणि हा वयाचा जो काही भाग त्याच्यामध्ये घातलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा वाटतो की जर कसाबचं वय 15 असतं तर आपण काय केलं असतं? का आपण या गुन्ह्यांचा सुद्धा विचार करत नाही? आपण ज्या वेळेला ज्युएनाईल जस्टिसचा विचार करतो त्यावेळेला या दोन्ही भागांचा सारख्याच प्रकाराने विचार केला गेला पाहिजे. म्हणजे लहान मुलांना अपेक्षित असणारे मानवाधिकार आणि त्याचप्रमाणे गुन्ह्यांचं जे काही संयोजन करायचं आहे आणि त्या योगे सोसायटीला त्यांच्यापासून वाचवायचं आहे, या दोन्ही गोष्टींची जबाबदारी ही कायदे मंडळावरती असते. केंद्रीय मंत्रिमंडळाने अशा प्रकाराने अभ्यास न करता जो घिसडघाईने निर्णय घेतलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. याला जी बॅकग्राऊंड आहे ती बॅकग्राऊंड मागच्या वर्षी जो एक निकाल दिला गेला ज्याच्यामध्ये 7 रिट पिटिशन्सच्या बाबतीमध्ये 17 जुलैला जस्टिस अल्तमस कबीर साहेबांनी जो निकाल दिलेला होता त्या 7ही रिट पिटिशन मधला मुख्य मुद्दा जो होता तो असा होता, म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये अनेक मुद्दे त्याच्यामध्ये उपस्थित केले गेले होते. त्याच्यामधलं एक रिट पिटिशन एका रिटायर्ड पोलीस ऑफिसरनी दाखल केलेलं होतं. त्यामुळे ह्या ऍक्टच्या काही तरतुदीमुळे ज्या काही इन्व्हेस्टिगेशन मध्ये लिमिटेशन्स येतात त्यावरती त्यांनी भर दिला होता. काही रिट पिटिशन मध्ये त्यांनी बीजिंग लॉज आणि युनायटेड नेशन्स चार्टर मध्ये अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या वयाचा स्पेसिफिक वयाचा उल्लेख नाही असं म्हटलं होतं. परंतु ह्या सर्व रिट पिटिशनचा शेवटचा जो काही एक भाग होता म्हणजे मागणी, ज्याला आम्ही कायद्याच्या भाषेत आम्ही प्रेयर क्लॉज म्हणतो, तो प्रेयर क्लॉज असा होता की इट शुड बी डिक्लेअर्ड, दिस ऍक्ट शुड बी डिक्लेअर्ड ॲज अल्ट्रा व्हायरस, म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे हे नाही असं डिक्लेरेशन त्यांनी कोर्टाकडनं मागितलं होतं. या निकालानंतर आणखीन एक रिट पिटिशनच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाच्या समोर हा प्रश्न आला. त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला या कायद्यामध्ये तुम्हाला काय बदल करायचा आहे अशी विचारणा केलेली आहे. मला असं वाटतं की ही विचारणा जेव्हा केली जाते त्यावेळेला संपूर्ण कायद्याचा विचार होणं गरजेचं आहे. त्यातल्या ज्या काही बेनिफिशियल भाग आहेत किंवा जे काही आर्टिकल 15(3) प्रमाणे ज्या काही आपल्याला राईट्स मिळालेले आहेत त्याच्याप्रमाणे आपण लहान मुलांच्या संदर्भात किंवा बालकांच्या संदर्भात जे कायदे करतो त्या कायद्याचा जो बेनिफिशियल भाग आहे त्या बेनिफिशियल लेजिस्लेशनच्या संदर्भातला भाग आपण विचारात घेतला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे ज्या गोष्टी या समाजाला घातक आहेत, आपल्याला माहिती आहे की आज टेररिस्ट कॅम्पमध्ये लहान मुलांचा सर्रास वापर केला जातो. वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांना ट्रेनिंग दिलं जातं आणि अशा वेळेला जर आपण खरोखरच आपल्या देशांच्या विरुद्ध एखाद्या गोष्टीमध्ये जर एखादा लहान मुलगा इन्व्हॉल्व असेल तर आपण त्याच्यामध्ये काय गोष्टीचा हे घेणार आहोत? आपण कायद्यांचं क्लासिफिकेशन करणार आहोत की नाही, क्रिमिनॅलिटी बघणार आहोत की नाही याचा विचार होणं गरजेचं आहे. ज्या क्रिमिनल लॉ मध्ये ज्या 2 गोष्टी महत्वाच्या स्वीकारल्या जातात किंवा महत्वाच्या कन्सिडर केल्या जातात त्याच्यामध्ये ऍक्टस रस आणि मेन्स रिया या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. मला असं वाटतं की हा विचार करताना इन्व्हेस्टिगेशन आणि प्रॉसिक्युशन या दोन्ही गोष्टींचा विचार हा केंद्र सरकारने करायला पाहिजे. असं नाहीये की आपण बीजिंग रूल्स नंतरच हे कायदे अस्तित्वात आणले. आपल्या जुन्या फौजदारी संहितेमध्ये सेक्शन 29B अस्तित्वात होता. त्याप्रमाणे त्यांनी स्पेसिफिकली असं म्हटलं होतं
की जे काही, कारण त्यावेळेला हे कायदे हे स्टेट लॉ या स्वरूपात होते. आपल्या महाराष्ट्रामध्ये बॉम्बे चाइल्ड ऍक्ट नावाचा एक कायदा अस्तित्वात होता, ज्याच्यावरती अनेक ठिकाणी कन्व्हिक्शन झालेली आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला त्या पूर्वीच्या कायद्यामध्ये जे म्हटलं होतं की एक्सेप्ट दोज ऑफेन्सेस इन विच द पनिशमेंट इज डेथ ऑर इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ, हा जो भाग आहे या कुठल्याही भागाचा विचार न करता, क्लासिफिकेशन न करता आपण जर असं म्हटलं की सर्व 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 लोकांना सब घोडे 12% अशा प्रकाराने आपण हे करावं, तर मला असं वाटतं की या कायद्याचं आपण पूर्णपणे विवेचन केलेलं नाही, अभ्यास केला नाही आणि कुठल्याच सरकारने त्याचा अभ्यास केला नाही असं दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं. बरोबर आहे, तुम्ही म्हणता तो मुद्दा बरोबर आहे की गुन्ह्यांचं वर्गीकरण खरं म्हणजे केलं पाहिजे आणि कुठेतरी हा घिसाडघाईनं घेतलेला किंवा भावनेच्या भरात घेतलेला निर्णय आहे, दबावामुळे घेतलेला निर्णय आहे असं तुमचं एकूण मत आहे.